आषाढी सोहळ्याला म्हणजेच आज दशमीला मोठ्या संख्येने भाविकांची अलोट गर्दी आपल्याला चंद्रभागेच्या तीरावरती पाहायला मिळत आहे। लाखोंच्या संख्येने जनसमुदाय इथे लोटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जर आपण पाहिलं तर आषाढी एकादशीला लोक चंद्रभागेच्या तीरावरती येतात, इथे स्नान करून मगच विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत असतात। मोठ्या संख्येने ज्याप्रमाणे भाविकांची गर्दी देवस्थानच्या इथे आहे, प्रदक्षिणाच्या इथे आहे, त्याच पद्धतीने मोठ्या दुपटीने गर्दी ही नागरिकांची आपल्याला चंद्रभागेच्या तीरेवरती कुठेतरी पाहायला मिळत आहे। जर आपण माझ्या उजव्या आणि डाव्या साईडला बघितलं तर चंद्रभागेच्या दोन्ही तीरावरची जे काठ आहेत ते संपूर्ण नागरिकांनी भरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर आपण पाहिलं तर जवळजवळ 10 ते 12 लाख नागरिक आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला चंद्रभागेच्या तीरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ म्हणजेच आलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर यंदाची आषाढी एकादशी ही विक्रमी होणार आहे। इथे येणारा प्रत्येक भाविक हा चंद्रभागेच्या तीरी स्नान करतोय, स्नान करून व्यवस्थितरित्या बाहेर जातात। यंदाची जर आपण पाहिली तर प्रशासनाची सुरक्षा ही अत्यंत चांगल्या प्रमाणात केलेली दिसते। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर इथे येणारा प्रत्येक वारकरी असो किंवा माऊली असो चंद्रभागेच्या तीरीवरती स्नान करतायत किंवा ते पाय धुतले जातायत किंवा ते तीर्थ जे आहे चंद्रभागेचं ते पितायत आणि मगच इकडनं पंढरीच्या दिशेने म्हणजेच विठुरायाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझ्या जर आपण उजव्या साईडला पाहिलं तर एवढा मोठा लाखोंचा जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। उद्या आषाढी एकादशी निमित्त अनेक वारकरी राज्यभरातून शेकडोच्या संख्येने या ठिकाणी पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथे आलेले आहेत। तर हे माऊली चंद्रभागेच्या तीरी स्नान करताना आपल्याला इथे बोलतायत। माऊली, काय सांगाल? उद्या आषाढी एकादशी आहे, तुम्ही चंद्रभागेच्या तीरावरती स्नान करतायत, काय अनुभव आहे? अनुभव आमचा आम्ही 15 वर्ष झाली वारी करतोय। या पंढरीमध्ये आल्यानंतर जीवनाचा जो चैतन्य असतो, आनंद असतो आणि सुखाचा जो दिवस असतो तो आमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय याच्यामध्ये नाहून जातो आणि पांडुरंगाला स्मरण जातो। जो पांडुरंग आमच्या 364 दिवस लक्षात ठेवतो आणि आम्ही एक दिवस पांडुरंगाला बघायला येतो, हाच आमचा मोठा समाधान आहे। जय हरी माऊली। हरी माऊली। तर आपण पाहिलं तिथे लाखोच्या संख्येने वारकरी इथे आलेले आहेत, मोठ्या संख्येने आणि आनंदाच्या उत्साहात चंद्रभागेच्या तीरेवरती स्नान करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज सायंकाळी पंढरपुरीत दाखल होणार आहेत। उद्या सकाळी पहाटेच्याच म्हणजे सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथे महाआरती तसेच महापूजा देखील करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तासह मी देखील चंद्रभागेच्या तीरीवरून धनश्री, शिवसत्ता टाइम्स न्यूज, पंढरपूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।